लुना एक्सपिरियन्स या बुरशीनाशकामुळं कांदा आपण जो चाळीत साठवतो आणि त्याला जी शेवटला अशा एका पापुद्र्याच्या आतमध्ये काजळी लागते किंवा कांद्याची सड वगैरे होते तर ती होत नाही। आणि हे जे लुना एक्सपिरियन्स हे बुरशीनाशक आहे हे कांद्यामध्ये चाळीत साठवल्यानंतरही 3 ते 4 महिने या कांद्यामध्ये आढळून येतं आणि त्यामुळं कांद्याची सड होत नाही किंवा कांद्याला काजळी लागत नाही। त्यामुळं आपण या शेवटच्या फवारणीमध्ये या बुरशीनाशकाचा वापर करतोय। बघू शकताय आज 90 दिवस या कांद्याला पूर्ण झालेत आणि अशा प्रकारची साईज या कांद्याची झालेली आहे। माना अजून हिरव्यागार आहेत आणि पातही चांगल्या पद्धतीने आहे। तर या पातीमधला जो पूर्ण रस आहे हा कांद्यामध्ये उतरून अजूनही या कांद्याची साईज वाढणार आहे। त्यामुळे आपण ही शेवटची फवारणी घेतोय आणि यामध्ये 0050 बोरॉन आणि सोबत लुना एक्सपिरियन्सचा वापर करतोय। या शेवटच्या फवारणीमध्ये आपण कोणतंही कीटकनाशक घेतलेलं नाही, कारण शेवटच्या फवारणीमध्ये कीटकनाशकाची गरज नाही, कारण ही पात जी आहे ती पात आता खराब झाली तरी काहीही प्रॉब्लेम नाही। शेतकरी मित्रांनो, आपला हा कांदा आज 90 दिवसाचा पूर्ण झालेला आहे आणि या कांद्यावर आज आपण शेवटची फवारणी घेणार आहोत। तर यामध्ये आपण या मानामधला रस कांद्यामध्ये उतरण्यासाठी 0050 हे विद्राव्य खत प्रतिपंपासाठी 100 ग्रॅम याप्रमाणे वापरणार आहे। त्यानंतर यासोबत कांदा हा मानेतला रस कांद्यामध्ये उतरत असताना कांदा फुटू नये किंवा त्याची ओव्हरसाइज होऊ नये म्हणून आपण बोरॉनचा वापर या शेवटच्या फवारणीमध्ये करतोय। आणि विशेष म्हणजे कांदा चाळीमध्ये जास्तीत जास्त दिवस टिकवला जावा यासाठी आपण या शेवटच्या फवारणीमध्ये हे लुना एक्सपिरियन्स नावाचं बुरशीनाशक वापरतोय। या बुरशीनाशकामुळे कांद्याची टिकवण क्षमता वाढायला मदत होते आणि कांद्यामध्ये जी शेवटच्या साठवणुकीमध्ये जी शेवटच्या